नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी एक महत्त्वाचा विषय घेऊन आलो। भजनी मंडळांसाठी अनुदान देते शासन। मग ह्या अनुदानाचा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे कसा, ह्याच्यासाठी मिळणारे 25,000 नेमकं मिळवायचे कशा पद्धतीनं, या संदर्भात सविस्तर आणि डिटेल मध्ये माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे। सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवर नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर चॅनलला सबस्क्राइब करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला वळूयात आजच्या विषयाकडे। सर्वप्रथम पहा, आपल्याला महाअनुदान.org या वेबसाईट वरती यायचे। आता यायचे कसं, डिस्क्रिप्शन मध्ये जायचे आणि तुम्हाला एक लिंक दिसणार आहे, त्याला क्लिक करा, डायरेक्ट या, किंवा कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा मी तुम्हाला ही लिंक प्रोव्हाइड करणार आहे, त्याला क्लिक करा आणि या साईडला या। आता सर्वप्रथम या अनुदानाची एक पार्श्वभूमी समजून घेऊयात। आता बघा, सांस्कृतिक अनुदान किंवा भजनी मंडळ अनुदान म्हणजे नेमकं काय। गव्हर्नमेंटने काय केलं माहितीये का, की जे लोक वेगवेगळ्या प्रकारचे भजन करतात, तर त्या भजनांना एक प्रोत्साहनपर लागणाऱ्या साहित्य खरेदीसाठी एक पैसे दिले जातात या अनुदानाच्या माध्यमातून। मग याला सांस्कृतिक अनुदान किंवा भजनी मंडळ अनुदान असं आपण म्हणतो। बघा, आता याच्यामध्ये सर्वप्रथम या साईटवर आल्याच्या नंतर तुम्हाला इथं नोंदणी प्रक्रिया वगैरे दिलेली आहे। तर ह्या नोंदणी प्रक्रिया जाणून घेण्याच्या पूर्वी आपण नेमकं हे अनुदान आहे काय आणि याच्यासाठी लागणाऱ्या पात्रतेच्या अटी कोणत्या, या संदर्भात सगळी माहिती घेऊया। बघा, सर्वप्रथम याच्यामध्ये तुम्हाला शासन निर्णय, परिपत्रके आणि महत्त्वाच्या सूचना असा एक मथळा दिसतो। याच्यामध्ये सगळ्यात शेवटी म्हणजे लेटेस्ट अपडेट असलेला जो यांचा GR आहे, ते GR ला इथे दिले 11/8/25 ला पब्लिश झालेला आहे, की राज्यातील लोककलावंत अनुदान पॅकेज भजनी मंडळ भांडवली अनुदान मंजूर करण्याबाबतची योजना। आता या योजनेचा GR पाहण्यासाठी व्ह्यू नावाचा एक सेक्शन दिलाय, आपण सर्वप्रथम त्याला क्लिक करूया। आता इथे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर ही PDF ओपन झालेली आहे। याला मी थोडं झूम इन करतो। तुम्हाला ही जर GR च्या साईटवर बघायची असेल तर इथल्या दोन गोष्टी सांगतो, त्या तुम्ही पाहू शकता। याच्यामध्ये पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग हा डिपार्टमेंट तुम्हाला निवडायचा आहे आणि याच्यामध्ये 11 ऑगस्ट 2025 ही तारीख तुम्हाला निवडायची। ही निवडल्याच्या नंतर तुम्हाला हा GR पाहायला मिळेल। आता थोडं आपण आणखी याला झूम इन करू, याच्यामध्ये आपल्याला नेमकं काय सांगितलंय ते समजून घेऊयात। राज्यातील सांस्कृतिक व पारंपरिक कलेची लोकांना माहिती व्हावी, तसेच त्याचे जतन आणि संवर्धन हे करण्यासाठी वेगवेगळ्या या क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या ज्या संस्था असतात, त्या संस्थाला एक प्रोत्साहनपर भत्ता किंवा प्रोत्साहन देण्यासाठी, हे लोककला वाढवण्यासाठी हे एक अनुदान स्कीम चालू केली। आता याच्यामध्ये काय काय येतं ते बघून घ्या। नाट्य असेल, संगीत, नाट्य महोत्सव, चित्रपट महोत्सव, तमाशा महोत्सव इत्यादी महोत्सवासाठी या योजनेमध्ये अनुदान दिलं जातं। याच्यामध्ये चित्रपट निर्मात्यांना त्यांचे मराठी चित्रपट निर्मितीसाठी सुद्धा अनुदान दिलं जातं। तर याच्यामध्ये नाटकाचे प्रयोग करणारे जे वेगवेगळ्या संस्था असतात बघा, तर त्यांना सुद्धा अनुदान दिलं जातं। त्याचबरोबर राज्यात कानाकोपऱ्यात विशेषतः ग्रामीण भागात लावणी, तमाशा, दशावतार, खडी गंमत अशा वेगवेगळ्या ज्या लोककला केल्या जातात त्यांच्यासाठी सुद्धा हे दिलं जाणार आहे। तर बाकीची डिटेल आपण याची महत्वाची जाणून घेऊयात। आता याच्यामध्ये नेमकं मिळतंय काय आणि कसं, बघा 1 जानेवारी 2008 रोजीच्या शासन निर्णयानुसार भजनी मंडळ पथकांना भांडवली अनुदान देण्यासाठी प्रथम टप्प्यात म्हणजे सगळ्यात अगोदर 1800 भजनी मंडळ प्रत्येकी 25,000 प्रमाणे पैसे देण्यात येणार आहेत। तर याच्यामध्ये 2025 ते 26 साठीचा हा निधी मंजूर करण्यात आलाय। याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टीसाठी अनुदान दिले जाते ते समजून घ्या। याच्यामध्ये संगीत वाद्य जसं की हार्मोनियम, मृदुंग, पखवाज, वीणा, तंबोरा, एकतारी, टाळ व इतर अनुषंगिक साहित्य खरेदीसाठीच तुम्हाला हे पैसे दिले जातात। याच्यामध्ये पात्रतेच्या काही अटी, काही निकष बघा, एका वर्षात किमान 50 कार्यक्रम सादर करणारे आणि पूर्ण वेळ व्यवसाय करणारी भजनी मंडळ पाहिजे, ज्याच्यामध्ये कमीत कमी 20 सदस्य असणं गरजेचं आहे। या कार्यक्रमाचे काही पुरावे सुद्धा तुम्हाला द्यावे लागणार, जसं की तुम्हाला एखाद्या आयोजकाने बोलवले तर त्याचं एक पत्र किंवा त्याचं प्रमाणपत्र, हँडबिल किंवा ग्रामपंचायतचा दाखला किंवा कार्यक्रम सादरीकरणाचे काही सक्षम पुरावे जसे की त्याचे फोटो वगैरे असतील तुमच्याकडे, ते सुद्धा चालतील। तर ह्या गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। एकदा जर तुम्हाला अनुदान मिळालं तर पुढील 3 वर्षासाठी तुम्ही अर्ज करू शकत नाही।
याच्यामध्ये अनुदान हे कला पथकातील जास्तीत जास्त 2 वेळा देय असतं. तर याच्यासाठीचं तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशनची प्रोसेस सांगितली की महाअनुदान.org या वेबसाईटवरती यायचे, ऑनलाईन अर्ज करायचा आहे, तुमच्या पात्रतेच्या कंडिशन सगळ्या फुलफिल करायच्यात आणि ऑनलाईन ऍप्लिकेशन केल्याच्या नंतर तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे. तर अशा पद्धतीची तुम्हाला ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया करायची. आता तुम्ही विचारताल सर याच्यामध्ये ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया तुम्ही मला काहीच सांगितली नाही. बरोबर आहे, आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त याची एक पार्श्वभूमीची पूर्ण माहिती दिलेली आहे. मग आता याच्याशी निगडीत लागणारे कागद वगैरे सगळे जमावाजमी करायची आहे आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे याचा एक लेटेस्ट व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर उपलब्ध करणार आहे मी. तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही, बरोबर. आणि हा जास्तीत जास्त तुमच्या या कार्यक्रम करणाऱ्या मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. धन्यवाद मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.